मित्रांनो, आजचं जे वांगीचं मैदान झालं, जुनं आणि पारंपरिक वांगेगावचं मैदान आणि एक नंबरचा मान मिळवलेला आहे वडीकराच्या पुष्पानं. आता जाईल त्या मैदानात गुलाल करतोय, चांगल्या चांगल्या मैदानात नंबर मिळवलेले आहेत. आता वडीगावचं बरीच वर्ष नाव आहे, वडीगावात बैल झाली चांगली चांगली आणि आता ह्या वर्षी भरपूर गुलाल केले आहेत त्यानं. पुष्पा वडीकरांचा जाईल तिथं म्हणजे गुलाल करतोयच. आता मध्यंतरी जर आमचं बॅडलक होतं, पण त्याच्यानंतर सलग आपण मागे पण मुलाखत घेतली. आमचं जे पारंपरिक मैदान झालं एम.आय. केसरी, तिथं पण तुम्ही मुलाखत घेतली. तर आमचं सलग आता हे 5वा गुलाल आहे. गुलाल तुटलेलाच नाही. फक्त काय आहे, आम्हाला बैल चांगला लाभला की आम्ही जाईल तिथं गुलाल करणार. आता आम्ही सेमी 2 नंबरचा सेमी 7 नंबर तासावर म्हणजे कडनं पळून सेमी काढला. आम्हाला कड आली तरी काय फरक पडत नाही. फक्त आमच्या जोडीला जर बैल तेवढ्या ताकदीचा असला नाही, 100% आम्ही हा गुलाल केलाच. म्हणजे तो आम्हाला कधी नाराजच करत नाही. कड आली नाहीतर काय असल्यातला काय प्रकार नाही. 1 नंबर पळतोय. आता त्याने पहिलाच नंबर केलेला आहे वांगीच्या मैदानावर. आणि मित्रांनो, ह्या नंदीचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस संघर्ष चालू होता आपण त्यांची मुलाखत घेतलेली, ती बोललेली त्यावेळेस की एक ना एक दिवस असा येईल की पुष्पा सगळ्या महाराष्ट्रात नाव करेल. आणि ती लवकर त्यानं तुमचं वाक्य ऐकलं आणि नाव करायला लागलं. केलेल्या तुम्ही- कष्टाचं फळ आहे. केलेल्या कष्टाचं फळ देतो तो. कारण काय होते माहित आहे का, आता लोकांना 2-2, 3-3 वर्ष बरीच बैल सांभाळायला लागते. ती त्यावेळेस एक दावणीला तयार होती, पण तुमचा शब्द त्यानं मला वाटते 5 ते 6 महिन्यातच ऐकलं. हो, जाईल त्या मैदान गुलाला ते आता सर 5 मैदान गुलालातच आहे. गुलाल नाही तुटला. आता त्यावेळेस संघर्षाची मुलाखत होती, आता बऱ्याच यशाच्या मुलाखत आहेत, जाईल तिथं गुलाल. काय आता म्हणजे पूर्ण आमची टीम कष्ट घेते, त्याचं फळच आहे. बाकी नाही काय. आता दादा, आपण त्यावेळेस संघर्षाची मुलाखत घेतली, त्यावेळेस बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितलेल्या मुलाखतीत की अशा नाही अशा गोष्टी झाल्या. आता त्या संघर्षाच्या काळात आणि आत्ताची ही यश भेटलेलं ह्या मुलाखतीत काय वेगळं पण जाणवतं? नाही, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. कसं होतं माहिती आहे का, जेव्हा संघर्ष आपण करत होतो तेव्हा बऱ्याच लोकांनी आम्हाला डावललं. काय तर तुमचा सुट्टीलाच असा करतोय, नाहीतर तोंडावर निकालात असा करतोय, नाहीतर काय. पण त्याच्यात धमक होती हे आम्हाला पण माहित आहे. आणि आम्हाला पण माहित होतं की एक ना एक दिवस आम्हाला ज्या मापात पायरा भेटला तर 100% आम्ही गुलालात राहणार, हे आम्हाला त्याच्याकडनं अपेक्षा होती आणि ती त्यानं सिद्ध करून दाखवली. पण त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला म्हणजे यशाची वाटचाल चालू झाल्यानंतर आता कसं आहे, आता भरपूर जण आपल्याला म्हणजे फोन करतात की पायऱ्यासाठी आम्हाला द्या आम्हाला द्या. आपण कुणाला नाराज करत नाही किंवा काय नाही. फक्त तारखेमुळे म्हणजे कसं असतंय, आता तुम्ही बघताय मैदान रोज आहे ती, आणि त्यातनं आम्ही ह्याला 4थ्या दिवशी, कारण ह्यो घरी उभा राहत नाही साळा दावणीवर, त्याच्यामुळे आम्ही ह्याला 4थ्या दिवशी मैदानावर काढतोच. त्याच्यामुळे तारखा जरा बुक असल्यामुळे जरा होतं थोडंफार मागं पुढं. पण आम्ही एक सामान्य शेतकरी आहे, सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातनं आलेली माणसं आहे आम्ही सगळी, आणि ही जी टीम आहे ती, आणि त्याचं त्यानं आम्हाला चीज करून दाखवलं. आणि त्याच्यामुळं 1 नंबर आता काही म्हणजे हेच नाही. मित्रांनो, खरं आहे बरं का, जर मनापासून कष्ट केलं किंवा त्याच्यावर जर कष्ट घेतलं तर मुकाप्राणी कधीही आपल्याला जी कष्ट केलेलं ते वाया जाऊन देत नाही. आज ह्या पुष्पाने ते साध्य करून दाखवले. ह्याच्यावर कष्ट घेतलं, सगळ्या गोष्टी झाल्या, संघर्ष झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्यानं सगळ्या गोष्टीवर मात केली आणि आज टॉप 10 मधल्या बैलात त्याचं नाव घेतलं जातं. बरोबर आहे की. कसं आहे माहितीये का, ज्याच्यात जी धमक आहे त्या पद्धतीने तो एक ना एक दिवस दाखवणारच. दिवस हा प्रत्येकाचा असतोच. म्हणजे त्याच्यात धमक आहे म्हणून त्यानं ते सिद्ध करून दाखवलं. आज आपला बैल पळतोय, पण जर आपल्याला बैल जर त्या मापात आली तर म्हणजे कुणाचाही बैल असू द्या तर तो यशस्वी होणार का, तर 101% होणार. फक्त आपल्या वस्तूवर आपल्याला तेवढी विश्वास पाहिजे. आणि आपली वस्तू डावी उजवी बाजू दोन्ही बाजू असू द्या, पब्लिकनं ठाम आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोणतीच अडचण येत नाही. सेमीला येत नाही किंवा फायनलला येत नाही. फक्त कसं आहे, कुठं कुठं समजा या कार वगैरे फाटी असली तर थोडीशी म्हणजे अडचण येते. पण असं काय नाही की म्हणजे बाहेर न लागलो म्हणून आम्ही ते डगत नाही. फाटी जर या कार वगैरे असली तर थोडासा प्रॉब्लेम येतो, नाही असं काय म्हणत नाही. पण बाकीच्या ह्याच्यात काय विषयच येत नाही. मग ते कडं लागू द्या, सेमीला लागू द्या, गटाला लागू द्या, नाहीतर फायनलला लागू द्या, तो सिद्ध करून दाखवणार का, तर दाखवणार, 101% दाखवणार. आणि हा दुसरा आहे, महत्वाचा विषय आहे की हा दुसरा आहे. आणि त्यात त्यानं एवढं नाव केलेलं आहे की भरपूर नाव केलेलं आहे.
आणि अजून सुद्धा तो नाव करतच राहणार. आता ह्या ट्रॉफी विषयी काय सांगता? ही ट्रॉफी आज भेटलेली आहे, ह्याचा भरपूर मोठा मान आहे. नाही, ह्या ट्रॉफीलाच मान आहे. ही ट्रॉफी पैशासाठी कोणी सुद्धा आजकाल हे करत नाही. ट्रॉफी आणि नाव तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही आता एवढ्या मुलाखती घेता आणि ही ट्रॉफी मिळवायला म्हणजे बरेच लोकांची बरीच धडपड चालू असते किंवा त्यातनं यश मिळतं. पण आज आम्हाला त्यानं ते सिद्ध करून दाखवलं. त्याच्यामुळं आम्ही सगळी टीम इतकी आनंदी झालेलो आहे की म्हणजे सांगता येणार नाही एवढा आम्हाला आनंद झालाय. कारण हे ट्रॉफीला जेवढा मान आहे तेवढा कशालाच मान नाही. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया. आज जो वडीच्या पुष्पासोबत पळाला आणि मी कायम बोलतो की एक बैल पळून चालत नाही. ज्यावेळेस दोन्ही बैल पळत असतात त्यावेळेस एक नंबरचे यश भेटतं. ह्या वासराची पण मुलाखत घ्याव्या, कारण ह्याचा पण तेवढाच भाग आहे जेवढा पुष्पाचा आहे. आज एक नंबरचा मान मिळवलाय. कुठल्या गावाचं वासर आहे आणि तुमचा परिचय सांगा. मी लेंगऱ्याचा आहे आणि माझं नाव युवराज शिंदे लेंगरे, युवराज शेठ शिंदे लेंगरे. ही गाडी पळते ही माझ्या मुलीच्या नावाने पळते. माझी मुलगी ह्या हयात नाया. मग हे ग्राउंड कुठे तर पुढे लांब गेलंय, त्याचं ना महाराष्ट्रात कुठे तर नाव निघावं ह्या हिशोबाने समृद्धी युवराज शेठ शिंदे ह्या नावाने गाडी पळते. आणि ही मागल्या 2 महिन्याच्या पाठीमागे आमच्या गावचाच नदीप म्हणून आहे, त्यांचं मी 15 लाखाला ही बैल घेतला होता. आणि हे आता चौथा गोलाला असेल, ही चौथा गोला. हे आज एक नंबरचा मानकरी झालाय. आनंद वाटतो या. आम्ही असतोय दुकानाकडं, सोन्या चांदीचा व्यवसाय आमचा. इथे ही माझा जोडीदार आहे, ह्याचं नियोजन असतंय. आमचं मस्तान मामा म्हणून आहे, त्यांचं नियोजन असतं या. दादा ड्रायव्हरने आज गाडी मारली. दादा ड्रायव्हरने ही बैल घेताना त्यांचं पण सहकार्य आहे मला. आणि शाहरुख देसाई ही पण ही सगळी ह्या टीमचं नियोजन करत असतात. आपलं ताराळ गोडचं पिंकू असतात, युवराज ड्रायव्हर असतात. ही सगळी उभा राहिलेली की ह्याचं नियोजन करत असते ते. त्याचं नाव काय ठेवलंय? बाहुल्या. पहिल्या मालकाचं बाहुल्यानं ठेवलं होतं, त्याच नावानं आम्ही गाडी पळवतो या. बाहुल्याच्या नावानं. अजून आदत आहे. जरा मैदानात आला म्हणजे बैल विचारते ती एवढं मोठा बैल आज सगळे चेक केलं, पण आम्हाला कसं आहे जे आहे ते आहे ना. कारण का तर बऱ्याच ह्यापासून मला म्हणजे आज बरं वाटलं एक नंबर केल्यानंतर असं. मित्रांनो, खरं आहे बरं का, एक नंबर भेटत नाही. आता आज एक नंबरचा मान आणि ही ट्रॉफी हातात धरली, ह्याचं काय महत्व सांग सर? आज प्रथमतः लेंगरे गावचा संभाजी जाधव बोलतोय. आज मला अतिशय आनंद होतोय की एक नंबरचा मानकरी मी झालो. आणि त्याच्या सहकार्य म्हणजे सगळ्याच आमच्या ह्या टीमचं आहे. आणि गटाला गाडी बांबोड्या ड्रायव्हरनं मारली 4 नंबर तासावर. आणि सीमेला ज्यावेळी मारायची होती त्यावेळी मी म्हटलं दादा ड्रायव्हर लेंगऱ्याचा बसवा, आणि त्याच्याशिवाय हा फायनल आपला होत नाही. आणि त्यांनी जोरदार गाडी, अतिशय चांगली गाडी मारली. त्याच्यामुळे मला अभिनंदन आहे. मित्रांनो, पिंकू शेट पण आहे ती आता त्यांच्यासोबत दिसते. ते मोठे बैलगाडा मालक आणि सगळ्यांना परिचय त्यांचा. आज ह्या वासराचं काय वैशिष्ट्य? आपल्या दावणीला भरपूर टॉपचे बैल गाडले, त्याचं काय वैशिष्ट्य जाणवलं? वैशिष्ट्य जाणवलं म्हणजे आमचे मित्र युवराज शेठ लेंगरे, त्यांच्या कन्येच्या नावानं गाडी पळती समृद्धी युवराज शेठ लेंगरे. बैलगाडी क्षेत्रात भरपूर माणसं भेटतात. संयमी नेतृत्व म्हणून शेठचं नाव घेतलं जाईल युवराज शेठ लेंगरे म्हणून. शांत माणूस, आणि जो शांत माणूस असतो त्या दावणीला एक नंबरचा बैल कायम घडत असतो. आणि हा बैल हा लेंगरे गावातच घेतलेला आहे. दादा ड्रायव्हर, सांबा नाना, शाहरुख, युवराज, सुधीर यादव, नदीम, ही 5-6 जणांची टीम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काम आमचं मस्तान मामा असल्याशिवाय ह्या गाडीला म्हणजे शोभा नाही, म्हणजे असं मामा आहेत. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे 2 खांद बैल पळतोय, दोन्ही खांद बाहेरनं पळतोय, डावा खांद उजवा खांद. आता म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जो बाहेरनं पळतो तो खरा सिकंदर असतो. तुम्हाला ह्याच्या मागे पण मी सांगितले, बाहेरचाच बैल लागतो, आतला बैल असून चालत नाही. बाहेरच्या बैलाला किंमत आहे, तेव्हा माणसं किंमत देतात. आणि आज बैल घेतल्यापासून 5वा गुलाल आहे बैलाचा. शेटनी आज इथे एक नंबर केला, सगळ्यांना दाखवून दिलं की मी कडचा बादशाह आहे. दादा ड्रायव्हरचं मी मनापासून आभार मानतो. बैल घेतल्यापासून आज गाडी आणली, बैल इतका पळाला दादा ड्रायव्हरला की सांगण्यासारखं नाही. की भरपूर गाडी तिने मारली, म्हणजे आनंद आज गगनात मावना एवढा मोठा आनंद आहे. सगळ्यांना अभिनंदन आहे. मित्रांनो, मामा आहेत ते. मामाचं काय घ्यायचं नाही. मामा, आता तुम्ही जुन्यातलं बैलगाडा मालक आहे. बरं, हा बोला की. आता तुम्ही बऱ्याच गुलाल बघितले असतील जुन्यातले. आता ह्या घडीला काय वाटलं एक नंबर झाले? या गाडीचं काय असेल तसं आता काय मी बोलू शकत नाही. अजून त्याला लांब मोहर पोचवायचा आहे, त्याला अजून वाटा काढायची आहे. ती मी काय असं काय मोठं कोणाचं मन दुखवायचं बोलणार नाही.
पैऱ्याला मोर नडतं काय होतं काय विषय होतो बैल पळाला की सगळी रामराम घालते ती आपण रामराम घालतच बैल न्यास आहे आपल्याला कुणाच्या बैलाची नंदीची टीका करायची नाही आपण मी इथंच थांबतो अजून लय काय मी मंत्र्याला सुद्धा ऐकायचं नाही पण तेवढं बोलायचं नाही मला फक्त बैल पोचवायचा आहे. मित्रांनो बघा जुने बैलगाडा मालक त्यामुळे संयमी होते आणि एकत्र गाड्या जास्त दिवस पळत होत्या कारण दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही बैल सगळ्यांची पळते ती ड्रायव्हरांच्याकडे येतो. ड्रायव्हर आता गाड्या हाणताना आज काय वाटलं फायनलला किंवा सेमी फायनलला फरक म्हणजे काय फरक जाणवला गटाला सेमीला किंवा फायनलला काय झालं फरक काय म्हणजे गाडी चांगलीच पळाली अशी हम्म. गाडी पळाली चांगली गाडी 1 नंबर करेल अशी अपेक्षा झाली मला सीमेला गाडी हाणल्यानंतर. फायनलला मित्रांनो आपण भरपूर वेळ झालेला आहे त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांच्या दावणीला गुलाल मिळेल आणि जसं त्यांनी सांगितलं मामाने अजून भरपूर शिखर गाठायचे तसं तो शिखर गाठेल. धन्यवाद.